समाजामध्ये आजकाल वाढत चाललेले विवाहबाह्य संबंध, अनैतिक संबंध याबद्दल आपण अनेकदा ऐकतो, बोलतो, चर्चा करतो आणि या विषयावर आपण अनेक व्हिडिओ देखील आजपर्यंत बनवले आहेत. त्याचे परिणाम, दुष्परिणाम, समाजावर होणारे, कुटुंबावर होणारे, व्यक्तिगत व्यक्तीवर होणारे यावर देखील आपण अनेकदा उहापोह केला आहे. आजचा आपला विषय आहे तरुण मुलं, अविवाहित मुलं, कॉलेजची मुलं ही विवाहित महिलांकडे किंवा वयाने अत्यंत मोठ्या असलेल्या महिलांकडे, वयस्कर महिलांकडे, अगदी 1-2 मुलांची आई असलेल्या महिलांकडे का आकर्षित होतात? काय आहे या मागचं कारण? त्यामुळे त्यांना कसा त्रास होऊ शकतो, तसेच सदर महिलेला काय त्रास होऊ शकतो जी विवाहित आहे, जिला पती आहे, कुटुंब आहे, या सगळ्या रिलेशनशिप ज्या आहेत याच्यामध्ये अडकल्यामुळे तरुण युवा पिढीला कसा त्रास होतो आहे आणि अशा विवाहित महिलांना देखील या क्षणिक आनंदासाठी, क्षणिक एन्जॉयमेंटसाठी घेतलेल्या निर्णयामुळे पुढे कशी पश्चातापाची वेळ येत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे सप्रेम मराठीमध्ये आपले स्वागत करते. आपल्याकडे काउन्सिलिंगला अनेक प्रकारच्या केसेस येतात. त्यामध्ये 2 केसेस आपल्याकडे ज्या आल्या त्या मला थोड्या वेगळ्या वाटल्या. त्या मी आपल्याला इथे एक्सप्लेन करू इच्छिते की आजकाल शरीर संबंध, सेक्स, कुणाशीही जो पार्टनर असेल, जो आपली गरज भागवेल, तो कोणत्या वयाचा आहे, कोणत्या नात्याचा आहे, आपला कोण लागतो, आपल्या कोणत्या गोष्टीसाठी तो मॅच करतोय नाही करतोय हे पाहिलं जात नाही. फक्त त्यावेळची गरज भागवणं, त्यावेळची निकड भागवणं आणि एकमेकांना आनंद देणं, एकमेकांसोबत काही क्षण, काही तास मौज मजा करणं ह्या उद्देशाने हे संबंध बनवले जातात. आपल्याकडे एक कॉलेजवयीन म्हणजे कॉलेज नुकतंच संपून आता जस्ट नोकरी लागलेली आहे असा एक 25 वर्षाचा युवक आला होता काउन्सिलिंगसाठी. त्याचं म्हणणं होतं की मागील साधारण 1 वर्षापूर्वी जेव्हा त्याला जॉब लागायचा होता, शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो जॉब शोधत होता, त्यावेळेला त्याच्या ऑफिसमधल्या एका 45 वर्षाच्या महिलेशी त्याची ओळख झाली. ऑफिसने दिलेल्या एका एकत्रित प्रोजेक्टवर काम करता करता दोघं एकमेकांच्या थोडे जवळ आले. चेष्टा, मस्करी, हसी मजाक, थोडंफार फ्री वागणं, एकत्र काही ठिकाणी हिंडणं फिरणं, यातून त्यांच्यामध्ये एक चांगलं बॉन्डिंग तयार झालं. परंतु ही फ्रेंडशिप न राहता ही महिला त्याला शारीरिक दृष्टीने अट्रॅक्ट करायला लागली. थोडंसं गप्पांच्या ओघामध्ये त्याला कळलं की ह्या महिलेचे मिस्टर तिच्या घरापासून म्हणजे त्यांच्या कुटुंबापासून लांब राहतात आणि ते कामानिमित्त बाहेरच जास्त असतात. कारण इथे शाळेत मुलं घातलेली आहेत, मुलगा मुलगी दोघं इथे शाळेत जातात, म्हणून महिला तिच्या मुलांना घेऊन लगेच ताबडतोब असं मिस्टरांच्या इथे जिथे कामाला ते जात आहेत तिथे जाऊन सेटल होऊ शकत नाही, स्थायिक होऊ शकत नाही, म्हणून ती या शहरामध्ये जॉब करते आहे आणि राहते आहे. आता तिने जसं जसं याला थोडंसं फिजिकली अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला, शारीरिक डिमांड्स करायचा प्रयत्न केला, त्याला थोडा वेगळा रिस्पॉन्स देऊ लागली. त्यालाही वाटलं हरकत काय आहे, आपण तरुण आहोत, आपण कुठे विवाहित आहोत आणि एक ही अनुभवी स्त्री आहे, समजूतदार स्त्री आहे, हिला कुठेतरी सेक्सचा अनुभव चांगला असू शकतो, हिचा अनुभव चांगला असू शकतो, ही मला एक काहीतरी चांगल्या प्रकारचं फिजिकल सॅटिस्फॅक्शन देऊ शकते, म्हणून तिच्या मागण्यांना तो बळी पडत गेला आणि त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. साधारणपणे मागील 1-1.5 वर्षापासून हे संबंध अतिशय व्यवस्थितपणे दोघांच्या आनंदातून, दोघांच्या इच्छेने राजरोसपणे सुरू होते. राजरोसपणे इन द सेन्स त्याच्या घरी त्यांनी हे सगळं लपवलेलं होतं. तिची मुलं तर लहान होती आणि तिचा नवरा बाहेरगावी असल्यामुळे 4-6 महिन्यातनं 1-2 दिवस घरी येत असल्यामुळे तिला काही फारशी त्याची त्रास होत नव्हता किंवा तिला काही त्याची जाणीव नव्हती. कालांतराने झालं असं, जेव्हा हा मुलगा आपल्याकडे आला तेव्हा त्याचं म्हणणं होतं, आता मला अतिशय चांगली नोकरी मिळालेली आहे आणि आता माझ्या घरातल्यांनी माझं लग्न करण्याचं अगदी मनावर घेतलेलं आहे. कारण आता माझं वय आहे 25-26 वर्ष आणि घरातल्यांचं एक टिपिकल मध्यमवर्गीय फॅमिलीतनं असलेला हा मुलगा की पहिले शिक्षण पूर्ण करणं, मग एक चांगली नोकरी शोधणं आणि त्यानंतर त्या मुलाचं लग्न लावून देणं, अशा एका टिपिकल मध्यमवर्गीय फॅमिलीमधला हा त्या मानसिकतेमध्ये वाढलेला मुलगा. त्याच्या घरातले आता त्याला मुली पाहण्यासाठी आग्रह धरू लागले होते. नातेवाईकांमार्फत, ओळखीच्यांमार्फत, शेजाऱ्यापाजाऱ्यांमार्फत त्याला वेगवेगळी स्थळं सुचवायला लागले होते. आणि या दरम्यान जेव्हा ही गोष्ट त्याने त्या महिलेला विश्वासात घेऊन सांगितली की आता माझं लग्न ठरतं आहे किंवा माझ्यासाठी आता मुली बघायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा 1-2 वेळा तर त्याला खूपच जास्त भावनिक होऊन किंवा एक इमोशनल ब्लॅकमेल करून त्या गोष्टीपासून वेगळं केलं किंवा परावृत्त केलं की तू नको इतक्यात लग्न करू, आपलं इतकं छान चाललं आहे ना,
थोडंसं थांबून घे 1-2 वर्ष, काय प्रॉब्लेम काय आहे, तुला तर जे हवं आहे ते सगळं मिळतं आहे, शेवटी लग्न आपण कशासाठी करतो, याच गोष्टीसाठी करतो, थोडंसं थांब, मला तुझी खूप गरज आहे, मी तुझ्यात खूप इन्व्हॉल्व आहे, तुझं लग्न झाल्यावर आपण कसं काय एकत्र येणार आणि माझ्या फिजिकल नीड्स जे आपण एकमेकांच्या पूर्ण करतो आहे त्या आपण कंटिन्यू करूयात. पहिले 2-4-6 महिने या मुलांनी ह्या गोष्टी थोड्याशा लाईटली घेतल्या. त्याला वाटलं ठीक आहे, एकदम आपण असं बोलणं किंवा असं सांगणं चुकीचं आहे, कारण हिनी देखील आपल्याला वेळोवेळी आपल्या आनंद आपल्याला मिळवून दिलेला आहे, आपल्या सुखदुःखात सहभागी झालेली आहे आणि वेळोवेळी हिनी आपल्या लग्न न झालं असतानासुद्धा गरजा भागवल्या आहेत. हिनी कधी हिच्या घरात आपल्याला बोलवताना किंवा मला भेटताना किंवा माझ्यासोबत कुठे येताना स्वतःची पर्वा केली नाही, स्वतःच्या मुलांची पर्वा केली नाही, स्वतःच्या नवऱ्याची कधी भीती बाळगली नाही, समाजाची कुटुंबाची भीती बाळगली नाही. तर आपणही हिच्याप्रती थोडंफार देणं लागतो. म्हणून एक 4-6 महिने त्याने पण घरात टाळाटाळ केली, चालढकल केली. परंतु काही दिवसांनंतर मात्र त्याच्या घरच्यांनी त्याच्यावर प्रचंड दबाव टाकायला सुरुवात केली की तुझं काही अफेअर असेल तर सांग, एखादी सुयोग्य तुझी जर कोणी तू शोधलेली मुलगी असेल तर सांग, तुझ्या पसंतीने लग्न करत असेल तरी सांग, आपण तुझं लग्न लावून देऊ, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तू लव्ह मॅरेज कर, त्याच्यामध्ये काही थोडंफार ॲडजस्ट करत असेल तरी आम्ही तयार आहोत, आमचं तुला सपोर्ट राहील. पण आता लग्नाचं वय निघून चाललं आहे, ते तू सारखं अवॉइड करू नको, कारण समाजात पण आम्हाला आता विचारत आहेत लोक आणि वेळच्या वेळी लग्न होणं, वेळच्या वेळी मुलं बाळं होणं ही तुझी आणि आमची गरज आहे. जसं जसं घरातले त्याला प्रेशराईज करू लागले आणि त्याला हे समजे ना की आता मी नेमकं काय करू. आणि ह्या महिलेला जी 45 वर्षाची आहे, ऑलरेडी 2 मुलांची आई आहे, हिला मी आता हे कसं कन्व्हिन्स करू की आपलं रिलेशन आपल्याला इथे थांबवलं पाहिजे आणि आता मला माझं लग्न करू दे आणि मला माझा संसार करू दे. त्यावेळेला त्याने एक दिवशी महिलेकडे विषय काढला की आता अगदीच अशक्य आहे आपलं भेटणं आणि नातं कंटिन्यू करणं, कारण की 2-3 स्थळं माझ्या आईवडिलांनी जी पाहिलेली आहेत माझ्या घरच्यांनी, त्यातलं एक तर फायनल होणारच आहे आणि 2-3 दिवसामध्ये पुढच्या ज्या काही फॉर्मॅलिटी असतात, सुपारी फुटून साखरपुडा होणं, ते मात्र होऊ घातलेलं आहे. त्यामुळे आता आपण इथे आपलं जे काही रिलेशन आहे ते प्लीज स्टॉप करूयात. असंही तुझं लग्न झालं आहे, तुला 2 मुलं आहे, तू वैवाहिक आयुष्य जगते आहे, तर मलाही विवाह करायचा अधिकार आहे, कारण आयुष्यभर तर मी तुझ्यासाठी अविवाहित राहू शकत नाही, तुझ्या गरजा पूर्ण करू शकत नाही. जेव्हा त्यांनी असा ठाम निर्णय किंवा एक स्ट्रॉंग आणि कॉन्क्रीट स्टँड घेतला, तेव्हा त्या महिलेचं खरं रूप त्याच्या लक्षात आलं की त्या महिलेने जे काही नातं जोडलं होतं, त्याला प्रेम म्हणूयात, भावना म्हणूयात, इमोशनल अटॅचमेंट असू देत की शारीरिक गरज असू देत का टाईमपास असू देत, त्या अशा काही उफाळूंवर आल्या की तिने त्याला डायरेक्ट सांगितलं, जर तू लग्न केलंस किंवा माझ्या व्यतिरिक्त जर तू कुठल्याही मुलीच्या आयुष्यात आलास किंवा कुठलीही महिला तुझ्या आयुष्यात आली तर मी तुला असं सोडणार नाही. मी आज गेली 2-3 वर्ष तुझ्याशी प्रामाणिक राहते आहे, तुझ्याशी संबंध ठेवून राहते आहे, मी माझ्या कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता तुला माझं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आणि या गोष्टीमुळे जर तू आता लग्न करत असशील किंवा कुठलीही मुलगी तुझ्या आयुष्यात तुझ्या घरात येत असेल तर मी तिला हे सर्व सांगितल्याशिवाय राहणार नाही. इव्हन मी तुझ्या आईवडिलांना, तुझ्या नातेवाईकांना सुद्धा या सर्व गोष्टीची कल्पना देईल. मी आत्महत्या करेल, मी तुझी पोलीस कंप्लेंट करेल, तू मला अशा प्रकारे माझा गैरफायदा घेतला, मी माझ्या नवऱ्याला सांगेल की तू माझ्यावर जबरदस्ती करत होता, तू मला ब्लॅकमेल करत होता, मी माझे सगळे सोर्सेस वापरेल पण मी तुझं लग्न होऊ देणार नाही. मी तुझं कधीही तुझी बायको मी माझ्या आयुष्यामध्ये आपल्या रिलेशनमध्ये ॲक्सेप्ट करू शकत नाही. आणि तू जर शहाणा असशील तर तू लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाक आणि कायमस्वरूपी माझ्यासोबत अशाच प्रकारे रिलेशन कंटिन्यू कर. तिचं हे रूप पाहून किंवा तिची ही रिॲक्शन पाहून हा 25-26 वर्षाचा मुलगा इतका डिस्टर्ब होऊन गेला होता की हे सगळं घरी कळलं तर काय होईल, होणार आहे. आणि जर तिच्याकडे दुर्लक्ष करून एखादी मुलगी त्याच्या आयुष्यात आली पण आणि त्याने तिच्याशी लग्न पण केलं आणि उद्या जर ह्या बाईने काही तमाशा केला किंवा तिला जर काही सांगितलं तर आपलं लग्न टिकेल का, समाजाला आपण कसं सामोरं जाऊ. उद्या हिने आपल्या विरुद्ध काही पोलीस कंप्लेंट केली, काही केस केली, हिच्या नवऱ्याने किंवा हिच्या नातेवाईकांनी आपल्याबद्दल काही ॲक्शन घेतली, आपल्या ऑफिसमध्ये या गोष्टी स्प्रेड झाल्या तर आता काय करायचं. तर हा मुलगा आपल्याकडे हा विषय घेऊन काउन्सिलिंगला आला होता. आता ह्या विषयामध्ये जर बघाल तर चूक तर दोघांची होती, पण या तरुण महिलेची तर होतीच होती, पण या मुलाला पण जर हे वेळच्या वेळी कळलं असतं की आपण कोणाच्या आहारी जातो आहोत आणि या 1-2 वर्षात जे काही त्यांनी शारीरिक संबंध किंवा जे काही भावनिक मानसिक अटॅचमेंटमध्ये जे काही एन्जॉय केलं असेल, हे काय त्याच्या म्हणजे काय भावात ॲट व्हॉट कॉस्ट त्याला हे मिळालं, या सगळ्याचा जर त्याने पहिले विचार केला असता तर त्याच्यावर ही वेळ आली नसती. दुसरी एक घटना मला सांगायची आहे जी सेम आहे पण त्याच्यामध्ये उलट झालेलं आहे. इथे या महिलेला खूप त्रास झालेला आहे. एका कॉलनीमध्ये राहणारा एक युवक
असाच 20-25 वर्षाचा आणि महिला एका मुलीची आई होती. तिचं वय 40ला होतं. तिच्या मिस्टरांची बदली बाहेरगावी झालेली होती, पण ती देखील इथे मुलीसोबत राहत होती, कारण मुलीचं शिक्षण सुरू होतं. घरात एकटी असायची, दिवसभर तिला करमत नसायचं, कसं तरी टाईमपास आपला वेळ घालवायचा. यामुळे तिने कॉलनीमधल्या, सोसायटीमधल्या वेगवेगळ्या सामाजिक ॲक्टिव्हिटी, सार्वजनिक प्रोग्राम, काही कार्यक्रम असतील, काही गेट टुगेदर असतील, त्याच्यामध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. त्याच कॉलनीत मध्ये राहणारा जो दुसरा युवक होता, जो हिच्या लाईफमध्ये आलेला होता, ज्यांची रिलेशनशिप तयार झाली, तो युवक एकदम ॲक्टिव्ह, म्हणजे अनमॅरिड होता. चांगल्यापैकी घरची परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती चांगली होती, कायम 4-6 चांगले मित्र सोबत असायचे, गाड्या घोड्या होत्या, एक थोडंसं ॲक्टिव्ह व्यक्तिमत्व, दिसायला एकदम हँडसम आणि बेफिकीर बिंदास असा तो मुलगा होता. ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये, इव्हेंट्समध्ये सक्रिय सहभाग कायम त्याचा असायचा आणि याच्यातून त्या दोघांची ओळख झाली. आता ही पण एकटी राहत असल्यामुळे ही बऱ्यापैकी वेळ या सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजला किंवा कुठल्या पण प्रोग्राम्सला देत होती आणि तो तर अनमॅरिड होता, सिंगल होता, त्याच्यामुळे त्याच्याकडे पण भरपूर वेळ होता. बोलता करता, कार्यक्रमांचे प्लॅनिंग करता करता एकमेकांची ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर अफेअरमध्ये म्हणा किंवा त्यांच्यातल्या शारीरिक संबंधांमध्ये झालं आणि हा मुलगा तिच्या घरी सातत्याने येऊ लागला. त्यावेळेला म्हणजे जेव्हा महिला आपल्याला काउन्सिलिंग दरम्यान हे बोलली, ती म्हणे की मी आज 40शी ओलांडलेली महिला आहे आणि एका 25-26 वर्षाच्या युवकाला मी इतकी आवडली, तो माझ्यावर अट्रॅक्ट झाला, त्याला मी इतकी पसंत पडले, याच्यात मला खूप स्वतःला काहीतरी ग्रेट वाटलं, अभिमान वाटला, मी स्वतःला खूप छान फील करत होते की एवढ्या तरुण मुलाला मी आवडू शकते, म्हणजे मी किती अट्रॅक्टिव्ह आहे, अजूनही मी किती सुंदर आहे, अजूनही माझं किती तारुण्य म्हणजे लोकांना इम्प्रेस करण्यासारखं आहे. आणि काय तो माझा नवरा की बदलीच्या निमित्ताने बाहेर जाऊन राहतो, त्याला तर माझी काही कदरच नाही, किंमतच नाही. आणि या भावनेतून मी त्याच्याजवळ ओढली गेली. तो कायम माझी स्तुती करणं, माझ्या सौंदर्याची स्तुती करणं, माझ्या परफॉर्मन्सची स्तुती करणं, सेक्शुअली माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला, रिस्पॉन्सला अतिशय दाद देणं, सकारात्मक पद्धतीने मला पूर्णतः हँडल करणं, या गोष्टी तो करत गेला आणि मी त्याच्यामध्ये पूर्णपणे वाहवत गेली. कालांतराने झालं असं, एक 7-8 महिन्यांनी असं झालं की यांचं जे 7-8 महिने चालू होतं ते अतिशय बेधडकपणे, अगदी व्यवस्थितपणे एकमेकांना एकदम पूर्णतः आनंद देणं, एन्जॉय करणं आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता हे रिलेशन सुरू होतं. कालांतराने झालं असं, 7-8 महिन्यांनी तिच्या नवऱ्याची बदली परत त्याच गावात, म्हणजे जिथे ती राहते आहे तिथे त्याने करून घेतली, कारण फॅमिलीपासून लांब राहणं त्यालाही काही शक्य होत नव्हतं. त्याच्या मूळ गावात किंवा जिथे यांचं घर आहे तिथे त्याची बदली झाल्यानंतर महिलेला आता भीती वाटायला लागली होती की आता या मुलाला आपण कसं हँडल करायचं, कारण इतक्या दिवसासाठी, इतक्या महिन्यांसाठी तिचं घर अगदी 24 तास त्याच्यासाठी खुलं असायचं. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो येऊन बसायचा, गप्पा मारायचा, जेव्हा वाटेल तेव्हा तिच्या घरी जेवायचा, अनेकदा तिच्या घरी मुक्कामी राहायचा. त्याला तर काही फारसं घरातनं कोणी विचारणार नव्हतं, विचारलं तरी तो हे सांगून गोष्ट दाबून देऊ शकत होता की मित्रांसोबत होतो, मी बाहेर होतो, मी पिकनिकला होतो, कारण तो एक यंग मुलगा होता, कुठली जबाबदारी त्याच्यावर नव्हती, चांगल्या घरातला होता, पैशाची कमी नव्हती, बऱ्यापैकी तो सेटलही होता, त्यांचा फॅमिली बिझनेस होता, त्यातही तो जाता येता लक्ष घालत होता. त्यामुळे त्याला कुठलं असं बंधन किंवा जबाबदाऱ्या किंवा कोणी विचारेल असं काही नव्हतं. परंतु हिला आता टेन्शन आलं होतं की याला मी हे कसं सांगू. एनिवे तिने थोडा वाट पाहिली होती की आपण याला समजून सांगू आणि थोडंसं रिलेशन कमी करू किंवा ब्रेक करू, कारण आता आपला नवरा आपल्याजवळ आलेला आहे, तर आता आपल्या गरजा पण पूर्ण होतील. नवऱ्याची जेव्हा तिच्या त्या घरी राहायला आला कायमस्वरूपी, त्याची ट्रान्सफर झाली आणि त्यांचं रुटीन सुरू झालं, त्यावेळेला मात्र या मुलाला ती जेव्हा जेव्हा नाही म्हटली 2-3 वेळेला की नाही आता माझं मिस्टर घरी आहेत, मी तुला भेटू शकत नाही, किंवा आता मला मिस्टरांबरोबर बाहेर जायचं आहे, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही, तेव्हा या मुलाने तिला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि सातत्याने तिच्या घरी येण्याचा प्रयत्न करणं, तिचा नवरा असतानासुद्धा तिच्या घरात येऊन बिनधास्त बसणं, गप्पा मारणं, शेजारी म्हणून, एक ओळखीचा म्हणून किंवा आपल्या बायकोशी तयार झालेली एक ओळख म्हणून. त्यावेळेला पतीलाही तिच्या काही जाणवलं नाही फारसं, ते बोलायचे, चालायचे, भेटायचे, उठायचे, बसायचे, एक गप्पा, नॉर्मल गप्पा. पण दरवेळेला तिला ती गिल्टी फिलिंग आणि गिल्टी भावना होती की आता याचं काय करायचं किंवा आता इथून पुढे या गोष्टीचं काय होईल, कारण ती त्याला हवा तसा वेळ तर देऊ शकत नव्हती. 24 तासाचं जे स्वातंत्र्य होतं, जे दोघं कधी हवं तेव्हा उपभोगत होते, त्यांना मिळत होतं, ते आता मिळेनासं झालं होतं. बऱ्यापैकी बंधनं त्या महिलेवर आली होती, कारण आता एक रुटीन संसार सुरू झालेला होता आणि मुळात घरात कधी नवरा घरात असायचा, त्याला सुट्टी असायची, कधी तो घरी राहून काम करायचा, कधी तो बायकोला घेऊन कुठे बाहेर जायचा. आणि त्या वेळामध्ये हा मुलगा तिला सातत्याने फोन करून, मेसेज करून, मिस कॉल देऊन टॉर्चर करत होता, हॅरॅश करत होता.
आणि त्याने तिला स्पष्ट सांगितलं की जर तू माझ्याशी हे रिलेशन आहे तसं कंटिन्यू केलं नाही तर माझ्याकडे तुझे व्हिडिओ आहेत, माझ्याकडे तुझे फोन कॉल्स आहेत, आपले सगळे चॅटिंग आहेत, आपण जे काही सेक्शुअली बोललेलो आहोत, जे काही आपण एकमेकांशी शरीर संबंध ठेवताना शूटिंग केलेले आहेत ते मी सगळे तुझ्या नवऱ्याला दाखवेल, तुझ्या मुलीला दाखवेल. आणि अशा प्रकारे ही महिला आता प्रचंड स्ट्रेसमध्ये होती की जर हे माझ्या नवऱ्याला कळलं किंवा हे जर माझ्या पूर्ण घरामध्ये किंवा शेजारी किंवा आमच्या कॉलनीमध्ये कळलं तर मी आता कसं सर्वाईव्ह करू किंवा मी या गोष्टीला कशी सामोरे जाऊ. आता इथे पण देखील पाहिलं तर महिलेची चूक आहे, मुलाची चूक आहे, पण या मुलाने तिच्यामध्ये जे काही इतके दिवस एन्जॉय केलं होतं, हे केलं होतं, हे तो देखील असं ताबडतोब सोडून देऊ शकत नव्हता, लांब जाऊ शकत नव्हता. तो त्याच्या मताने तिच्या म्हणण्यानुसार तो म्हणत होता की माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, मी तुझ्यावर इन्व्हॉल्व आहे आणि मी तुला सोडू शकत नाही. पण तिचं म्हणणं होतं की मी माझा नवरा, मी माझी मुलगी सोडू शकत नाही, मी माझा संसार सोडू शकत नाही, मी त्यावेळेला वाहवत गेली, माझी चूक झाली हे मला आज कळतं आहे, पण आता हा मुलगा मला त्रास देतो आहे. तिच्या दृष्टीने आता ते जाचक बंधन झालं होतं आणि त्रास झाला होता. अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही केसेसमध्ये दोघांचे प्रश्न कसे सामंजस्याने सोडवता येतील, काउन्सिलिंग करून कसं यांना योग्य मार्गावर आणता येईल, कुठेच कुणाचा संसार डॅमेज होणार नाही, त्यांचं कुठलं नुकसान होणार नाही, त्यांची बाहेर सामाजिक बदनामी होणार नाही, कोणी एकमेकांना ब्लॅकमेलिंग करणार नाही, कुठेही गोष्ट गुन्हेगारी स्वरूपाचं वळण घेणार नाही, कुठेही पोलीस कंप्लेंट किंवा काहीतरी कायदेशीर कारवाई अशापर्यंत जाऊन यांना मानसिक त्रास होणार नाही, याचा प्रयत्न तर आपण करतोच आहोत. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा ह्या गोष्टी जाऊ शकतात, गेल्या असत्या तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट झाले असते. हे अशा वेळेला तरुण मुलांनी सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण असं बघूयात की तरुण मुलं का बरं अशा विवाहित महिलांकडे आकर्षित होतात आणि विवाहित महिला पण त्यांना का सकारात्मक प्रतिसाद देतात. एक जनरल सामाजिक जर आपण अभ्यास केला मानसिकतेचा तर असं जाणवतं की आपल्याला जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवायचं आहे किंवा विवाहबाह्य संबंध सुरू असतील तर ते एका समवयस्क व्यक्तीमध्ये किंवा कुठतरी मिळत्या जुळत्या वयामध्ये मिळत्या जुळत्या काहीतरी याच्यामध्ये असतील तर आपण त्याला थोडंफार ॲक्सेप्ट करतो किंवा एक त्याच्याकडे बघताना थोडंसं वेगळ्या व्ह्यूनी बघतो. पण जेव्हा वयामध्ये 20 वर्ष 25 वर्ष 15 वर्ष गॅप आहे त्यावेळेला हे असं का घडतं आहे, कारण की आपल्याला कुठल्याही प्रकारचं नीतिमत्तेचं भान राहिलेलं नाही आहे. सोशल मीडियावर दाखवले जाणारे रील्स याला खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. दुसरी गोष्ट आहे की कुठतरी महिला गरजवंत आहे, जेव्हा ती पतीपासून लांब आहे, एकटी आहे, तेव्हा ती महिला जरी 2 मुलांची आई असेल तरी ती इझिली उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. तरुण मुलांना कुठतरी लग्नाच्या आधी ज्या शारीरिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अशी महिला एक माध्यम म्हणून, एक इझिली अवेलेबल उपलब्ध होणारं साधन म्हणून तिच्याकडे पाहतात. महिलांना कुठतरी असं वाटतं, त्यांचा इगो सॅटिस्फाय होतो की मी इतक्या तरुण मुलासोबत रिलेशन ठेवते म्हणजे मी काहीतरी ग्रेट आहे, मी काहीतरी खूप सुंदर आहे, मी काहीतरी खूप ॲट्रॅक्टिव्ह सेक्सी आहे, म्हणून एवढी तरुण मुलं त्यांच्या वयाच्या मुली सोडून माझ्या मागे लागलेली आहेत. अशा सगळ्या प्रकारच्या या गोंधळामध्ये आणि सगळ्या प्रकारच्या या चित्रविचित्र मानसिकतेमध्ये दोघांकडनं या चुका होतात आणि अशा प्रकारचे संबंध निर्माण होतात. पण त्यातून पुढे कसा त्रास होतो हे आपण या दोन्ही केसच्या आधारे पाहिलं तर या दोन्ही केसेसच्या आधारे आपल्याला हेच लक्षात येतं की अशा प्रकारे कुठल्याही कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिपमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा त्याचे परिणाम देखील खूप कॉम्प्लिकेटेड असतात. त्यातून उद्भवणारे चुकीचे प्रसंग, रिस्क, क्राईम या सगळ्या गोष्टीची शक्यता आणि चान्सेस जास्त वाढतात. त्यामुळे आपण आपल्या समाजाच्या नीतिमूल्यांना, नीतिमत्तेला, आपल्या कुटुंबाच्या मर्यादेला धरूनच आयुष्यात वाटचाल करा. असं कुठलंही जगावेगळं डेअरिंग करायला जाऊ नका, रिस्क घ्यायला जाऊ नका. थ्रिल म्हणून किंवा मजा म्हणून, एंटरटेनमेंट म्हणून या गोष्टी करणं इतकं सोपं नाही, ज्याचे दुरागामी परिणाम किंवा लांबवरचे परिणाम तुमच्या करिअरवर, तुमच्या आयुष्यावर, तुमच्या भविष्यावर, तुमच्या वैवाहिक लाईफवर होऊ शकतात. त्यामुळे कृपया आपण स्वतः याचे अवलोकन करा, आपण स्वतः आत्मपरीक्षण करा आणि अशा प्रकारच्या कोणत्याही चुकीच्या रिलेशनशिपमध्ये अडकताना 1000 वेळा विचार करा, परिणामांचा विचार करा, दूरदृष्टीने विचार करा. तात्पुरता क्षणिक आणि क्षणभंगूर सुखासाठी आपलं लाख मोलाचं आयुष्य, आपल्याला जीव लावणारी कुटुंबातली माणसं, आपला स्वतःचा जीव यातलं काहीही आपण पणाला लावू नका, हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत आवर्जून सांगू इच्छिते. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कमेंट्स द्या. आपल्या काही प्रश्न असतील, शंका असतील, दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आपण मेसेज करू शकता. या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण खालील डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देखील जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता. सप्रेम मराठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पाहत रहा सप्रेम मराठी. धन्यवाद.